पण ही समोरासमोरची लढाई नाहीये. ही लढाई आहे म्हणजे त्यांचे जे हे पाठवतात बॉम्बगोळे, ते कुठल्या भागामध्ये जातात, कसे जातात, तर ते हे म्हणजे कल्पना नसते यांना अगोदर. आणि मग ते झालं की वाटतं ह्या इकडे पडलं, तिकडे पडलं. पण त्याचबरोबर इस्रायलने सुद्धा त्यांना टक्कर दिलेली आहे. अमेरिका सुद्धा आमच्या सोबत आहे. हं. पण त्यांचे जे तेलाच्या त्यांच्या खाणी आहेत, त्या खाणींना हात लावू नका असं आम्हाला सांगितलंय इस्रायलला. आणि अमेरिका सुद्धा त्यांना हात लावत नाही. पण मध्ये एकदा त्या भागात सुद्धा इस्रायलने अटॅक केला होता. आणि एवढे त्यांचे पुढारी मारले, खमिनई वगैरे त्यांचे जे मोठे धर्मगुरू आणि त्यांचे लीडर होते, त्यांच्या बऱ्याच लोकांना इस्रायलने मारलं. संरक्षण मंत्र्याला मारलंय. पण ते माघार घ्यायला तयार नाहीयेत. आणि आता त्यांनी इस्रायल बरोबरच नव्हे, तर त्यांच्या आजूबाजूची जी राष्ट्र आहे, ती अमेरिका त्यांना मदत करते. त्यांना सुद्धा त्यांनी शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. म्हणजे बहरेन, तसंच सौदी अरेबिया, ह्या देशांना सुद्धा जवळचे आणखी छोटे 2-3 देश आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. म्हणजे जो शत्रूचा मित्र तो आमचा शत्रू म्हणून अमेरिकेशी ज्यांचे संबंध आहेत, सौदी अरेबिया वगैरे, त्यांच्यावर सुद्धा अटॅक चालू केले. पण आता तुम्ही सांगितलं की जेव्हा तिकडनं क्षेपणास्त्र डागली जात आहेत तेव्हा तुम्हाला आधी सायरन, तर आतापर्यंत गेल्या 20-22 दिवसांमध्ये किती वेळा असं झालं की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे संरक्षित अशी जी स्थानं तयार केलेली आहेत, त्या वेगळ्या स्पेशल रूम्स केलेल्या आहेत, तुम्ही म्हणाला तिथं जाऊन राहावं लागलं, असे किती वेळा प्रसंग आले गेल्या 20-22 दिवसांमध्ये? 22 दिवसामध्ये आम्ही दिवसा आणि रात्री मिळून साधारण 10-15 वेळा तरी गेलो असू. अच्छा. आणि तुमच्यापासून जवळच्या भागामध्ये येऊन ती पडली वगैरे असं झालं कधी? एकदम जवळ नाही, पण आवाज येत होते, मोठ्याने आवाज येत होते. आता काय आहे, त्यांचे जे क्षेपणास्त्र येतात त्यांना पाडण्यासाठी आमच्याकडून क्षेपणास्त्र जातात. म्हणजे त्यांची क्षेपणास्त्र आकाशात असतानाच इस्रायल खालून त्यांची इस्रायली क्षेपणास्त्र सोडतो आणि मग तो त्यांना पाडतो. आणि त्यांना टक्कर झाली की त्यांचे जे अवशेष म्हणजे अवशेष त्याचे खाली पडतायत, अवशेष जे आहेत लोखंडी वगैरे ते पडतात. त्यामुळे पण काही काही गाड्या वगैरे कारवर पडतात, कुठे काय पडतात. पूर्वी शक्यतो कमीत कमी पडतात. पूर्वी जेव्हा रामायण आणि महाभारत या मालिका दूरदर्शनवर किंवा टेलिव्हिजन चॅनलवर बघायला मिळायच्या तेव्हा त्यामध्ये ती तशी